गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली. तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सुप्रियाज लाईफस्टाईल या माझ्या चॅनलवरती. आणि आज आहे संडे. सकाळचे वाजले आहेत 9. आज आम्ही उशिराच उठलो. हॅलो ओजसही सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलतोय हो ना. हॅलो बोल, गुड मॉर्निंग. तर आज काय आपला फन डे ना. संडे इज फन डे. कुठे जायचे आपल्याला घुमी करायला. हो अच्छा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आहे संडे, तर आज मी काहीतरी स्पेशल बनवणार आहे. नाश्त्याला सँडविच बनवणार आहे, तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आजचा दिवस माझा कसा असतो संडेचा तेही तुमच्यासोबत शेअर करेल. तर प्लीज व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर अशा प्रकारे आता आले किचनमध्ये. आणि उठल्या मी सकाळी नेहमीचं माझं हेच आहे, जिऱ्याचं आणि ओव्याचं पाणी घेते. आणि एका साईडला बटाटे कुटायला टाकले सँडविचसाठी. आणि मग बाकीच्या भाज्या वगैरे कट करून घेईन. आणि मस्त बेडरूमच्या बाल्कनीमध्ये बसून मी माझं जिरा पाणी एन्जॉय करते. तेवढंच मला 5-10 मिनटं वेळ भेटतो स्वतःसाठी. आणि मग पुन्हा आले किचनमध्ये. अंडे उकडायला टाकले, कारण मार्गशीर्ष महिना चालू होता, तर मी अंडे वगैरे काही बनवले नव्हते. आणि बघा तेवढंच मुलांनाही अंडे खायला. आता थंडी पण आहे, तर म्हटलं ठीक आहे थंडीचं स्टार्ट करूया अंडे खायला. आणि भाज्या वगैरे कट करायचं चालू आहे. एका साईडला मी चटणी बनवून घेते. मुलांना तिखट नाही चालत, पण मिस्टरांना मला लागतं. 2-3 मिरच्या घेतल्या, लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि कोथिंबीर थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेतली. आणि बघा अशा प्रकारे अंडे उकडलेत. त्याच्यावर थोडंसं हळद वगैरे टाकले, मीठ टाकले, चाट मसाला टाकला. आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे मी भाज्या कट करून घेतल्या सँडविचसाठी. बटाटे, बीट, कांदा, गाजर, टोमॅटो, काकडी आणि शिमला मिरची. आणि या साईडला आहे बटर, मीठ आणि जी ग्रीन चटणी लावणार आहे मिस्टरांनी माझ्यासाठी सँडविचवरती ती. आणि चाट मसाला, ब्रेड आणि इकडे चीज क्यूब. मला हे चीज क्यूबच यूज करायला आवडतात, कारण मोठं ते क्यूब आणला की ते संपत नाही आणि ते तसंच राहतं. हे कसं आपल्याला माहिती असतं का किती लागतं आहे आणि काय. ठीक आहे, तर मला हे क्यूब्सच आवडतात यूज करायला. ओके, तर त्या अगोदर मी काय करते, सगळं रेडी करून ठेवते. रेडी करून मग देवपूजा वगैरे करून घेते अगोदर, आणि मग सँडविच बनवायला घेणार. माझं ठरलेलं असतं तुळशीमध्ये सकाळचं अगरबत्ती लावणार आणि संध्याकाळी पण लावते, पण मग संध्याकाळी दिवा लावते, सकाळी दिवा लावत नाही, फक्त अगरबत्ती लावते. तर मग आले पुन्हा किचनमध्ये आणि सँडविच बनवायला घेतलं आहे. पहिले ब्रेडवरती बटर लावते आणि त्यानंतर ग्रीन चटणी लावल्यानंतर मग बटाट्याचे स्लाइस ठेवलेत. मग शिमला मिरची अशा प्रकारे कट करून घेतली बारीक. काय होतं इतर वेळेस आहे ना, मुलं भाज्या वगैरे खायला खूप नाटक करतात. मग असं सँडविचमध्ये वगैरे टाकून दिलं की ते आवडीने खातात. गाजर होते. आणि काय होतं आता दुसऱ्या दिवशी करायचं आपल्याला काहीतरी नाश्त्याला, त्यामुळे मी आदल्या दिवशीच तयारी करून ठेवते. रात्रीचंच आणून ठेवते काय असेल ते, की उद्या हे बनवायचं नाश्त्याला. ओके, मग कशी सकाळची गडबड होत नाही आणि आपलंही पटापट आवरून जातं. टोमॅटोचे स्लाइस टाकलेत, काकडी टाकले, गाजर टाकलं आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे, कारण ती ग्रीन चटणीमध्ये मी मीठ टाकलेलं नव्हतं. थोडं भाज्यांनाही टेस्ट येतं मीठ आणि चाट मसाला टाकल्यानंतर. मीठ टाकलं आहे, चाट मसाला टाकला आहे. आणि मग आता आहे वेळ चीज टाकायची. तर चीज टाकलं आहे, किती छान वाटतं. कोणाकोणाला सँडविच आवडतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मिस्टर अगोदर माझे चीज सँडविच वगैरे खात नव्हते, पण आता मी जेव्हापासून करते तर तेव्हापासून त्यांना आवडतं. नाही तर सँडविच वगैरे असं प्रकार काही त्यांना आवडत नव्हतं. त्यांना आपलं साधं उपमा, पोहे वगैरे असंच आवडतं. बघा असं पॅन घेतला आहे. मी सँडविच मेकरमध्ये वगैरे असं काही करत नाही, तव्यावरतीच करते, कारण नॉनस्टिक तव्यावरती 2 किंवा 3 वगैरे असे बसतात आणि मग पटापट होतंही. एका वेळी 2 ठेवले जातात, कधी 3ही बसतात, 4ही बसतात, पण ठीक आहे मी 2 ठेवते. आणि मग ते होतं
इकडे मी मुलांसाठी बनवून घेते आणि त्यांच्या सँडविचमध्ये मी ग्रीन चटणी नाही टाकत, कारण ते अजिबात तिखट खात नाही आणि त्यांना द्यायलाही नको, कारण खूप लहान आहेत ती. तर बघा अशा प्रकारे मिस्टरांचं स्पायसी सँडविच रेडी आहे. जास्त स्पायसी पण नाही आहे, ठीक आहे, नॉर्मल आहे. आणि इकडे बघा माझं छोटं बाळ, त्याला खायचं आहे पण तो व्हेजिटेबल्स खायला खूप नाटक करतो. तर त्याला फक्त ब्रेड लावून बटर देते. आणि माझी मोठी मुलगी नाही, तिला खूप आवडतात व्हेजिटेबल्स वगैरे. तिला सॅलड म्हटलं का तिचं फेवरेट आहे. ती अशी नुसती खाईल, बीट गाजर वगैरे, तिचं काही टेन्शन नसतं. पण ओजसचं असतं टेन्शन, तो भाजी वगैरे खायला नाटक करतो. किती चाललंय बघतोय मम्माने काय काय बनवलं आहे. तर सँडविच रेडी आहे आणि अशा प्रकारे कट करते. ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेतलेत आणि पुन्हा वरतून चीज वगैरे टाकून सॉस देऊन सर्व करायचं. अशा प्रकारे आजचा टेस्टी मेनू रेडी आहे, चीज सँडविच. हे बघा, मुलं खुश असले ना तर काम कितीही असलं तरी काही वाटत नाही. त्यांच्या फेवरेट वस्तू करून दिल्या ना त्यांना खायला, हॅपी असतं. आणि इकडे बघा दिवसभर त्यानंतर सँडविच वगैरे खाऊन झाला आणि बघा इकडे मी चहा घेते, मिस्टरांनाही चहा दिला. आणि इकडे बघा ते सँडविचमधून तिने सॅलड काढले आणि ती सॅलड वगैरे अशीच खाते ईश्वरी. तिला सॅलड खूप आवडतं, तिला बीट वगैरे. बाकीची मुलं असतात त्यांना खा म्हणावं लागतं. आणि बघा इकडे काहीच टेन्शन नसतं, पण आहे ओजस नाटक करतो खायला आणि हिला खूप आवडतं. नाश्ता वगैरे झाला, मग त्यानंतर घरातली कामं, झाडू वगैरे मारून घेतला, लादी वगैरे झाली पुसून, कपडे वगैरे मशीनला लावले होते. आणि इकडे बघा आमचा खेळ चालू आहे. ॲक्च्युली सकाळचं पप्पा घेऊन जातात त्यांना खाली, पण ॲक्च्युली आमच्याकडे काम चालू आहे खाली, गॅस पायपिंगचं वगैरे काम चालू आहे. त्यामुळे खाली काही जाता येत नाही, कारण सगळीकडे हे कामाचं हे चालू आहे. खेळायला जागाच नाही आहे खाली, त्यामुळे घरातच चालू असतं. मग काय आपल्याला सहन करावंच लागतं. मुलांनी किती आवाज केला, काही केला तर खाली पाठवू शकत नाही. अशा प्रकारे चालू आहे. आणि आता डान्स चालू आहे दोघांचा, बेबी शार्कवरती डान्स चालू आहे दोघांचा. त्याला दीदी पाहिजे असते डान्स पार्टनर, एक तर तो डान्स करणारच नाही. दीदी असली का त्याला जोश येतो एकदम. इकडे बघा कसा दीदीला कॉपी करतो तो. हा नाही तेच, आता संडे असला का दीदी असते ना घरी, आणि इतर वेळेस मग दीदी नसते का मग एकदम बारीक तोंड होऊन जातं आमचं. ठीक आहे, असं असतं बहीण भावंडाचं. जे त्यानंतर आवरलं सगळे कामं. मग नाश्त्याची भांडी होती, घासून घेतली. आणि मग कपडे होते काल धुतले, पण ते काढायचेच विसरले, तर ते कपडे वगैरे काढून घेतले, विड्या वगैरे करून कबडमध्ये ठेवले. आणि मग मशीनला लावलेले कपडे होते ते पण वाळू घालायचे होते, पण म्हटलं ठीक आहे बाकीचे कामं आवरून घेते अगोदर. इकडे बघा गाड्यांचा खेळ चालू आहे. ओजसची फेवरेट खेळणी म्हणजे गाड्या. त्याला गाड्या इतक्या आवडतात की विचारायलाच नको. आणि इकडे बघा आमचं मॅडमचं क्राफ्टिंग चालू आहे. आर्टिस्ट आहे माझं मोठं बाळ, आणि छोटंही आहे, पण ठीक आहे. इकडे बघा कसे लाड चालू आहे. ॲक्च्युली त्याला औषध द्यायचे, दोघंही आजारी होते, दोघांनाही फिवर वगैरे होते, वातावरण पण खूप खराब आहे, त्यामुळे दोघंही आजारी पडले. आता औषध घ्यायला किती नाटक करतोय, खूप नाटक करतो. दीदी आली का औषध घेतो तो बघा. आता दीदी आली, मग दीदी असली का बरोबर औषध घेणार. आणि आता दीदीलाही औषध दिलं. आता छान करतो. त्याचं असं असतं, त्यांनी काही क्रिएटिव्हिटी केली का, त्यांनी काही छान काम केलं का छान म्हणायचं, मग त्या एकदम हॅपी असतो. आणि आज आहे संडे, मग नेल कट करायचे होते दोघांची. आता मुलगी मोठी झाली त्याच्यामुळे ती स्वतःची कामं स्वतः करते, त्याच्याकडे एवढं म्हणजे बघावं लागत नाही. हे बघा माझी आर्टिस्ट बेटा, तिने असं बटरफ्लाय बनवलं आहे आणि त्याच्यावरती तिच्या पप्पांना आणि माझ्यासाठी मॅसेज पण तिने लिहिला आहे. छान बनवलं आहे. तर इकडे आहे स्वयंपाकाची तयारी. चपात्या वगैरे करल्या, भाजी वगैरे केली, भेंडीची भाजी वगैरे केलेली मी. आणि ओजस खात नाही भेंडीची भाजी, त्याच्यामुळे त्याच्यासाठी आता दूध चपाती करते. त्याला खाऊ घातल्यानंतर कपडे वाळत घालायचे बाकी होते, ते काम करून घेतलं. आणि नंतर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. रात्री आम्ही काय करणार आहे ते तुम्हाला सांगते. ओके, रात्री काहीतरी प्लॅन करणार आहे आम्ही.
तर आता रात्रीचे वाजले आहेत 11 आणि आज आम्ही प्लॅन केला आहे की मूवी नाईट करायचा मुलांसोबत. तर मूवी नाईटला बघा छान असे आम्ही पॉपकॉर्न केले. ते 2 मिनिट्सवाले असतात ना पॅकेटवाले ते केले. इकडे इकडे काय आहे आपलं? आज आम्ही मूवी नाईट करणार आहे. ओके तर चला आम्ही आज मूवी नाईट एन्जॉय करतो आमचा विथ पॉपकॉर्न. आय होप तुम्ही असं करत असाल. बाहेर जाण्यापेक्षा आम्हाला घरीच आवडतं ना मूवी नाईट. आणि कसं मस्त एकदम फ्रीली बसता पण येतं आणि आपली स्वतःची स्पेस असते. हे बघा ओजस काय करायचं आपल्याला मूवी नाईट. चला तर बाय. एन्जॉय करतो आम्ही आमचा मूवी नाईट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.